आज मी बनवले मस्त चकोल्या. तर चला मग रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. पण त्याआधी नाही तर मी देवपूजा करून घेतली संध्याकाळची. आणि नवीन मंदिर आणल्यापासून ना मला देवपूजा करायला अजूनही आनंद होतो. आणि घरामध्ये खरंच एक वेगळंच वातावरण होतं. तर इथं मी तुरीची डाळ घेतली, त्याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकलेले. दुपारी ना मी चपात्या केल्या होत्या, सो मग त्याचंच थोडंसं पीठ उरलं होतं. त्यानंतर डाळ पण खूप छान शिजली होती, ती थोडीशी मॅश करून घेतली. कढईमध्ये तेल आणि तूप टाकलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरी, मोहरीची फोडणी दिली. आणि फोडणीचा वास इतका छान येत होता ना, घरोघर पसरला होता. त्यानंतर खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून ना छान मसाला भाजून घेतला. आणि इथं बघा मी कोथिंबीर टाकत होते आणि काय नाही काय अशी गडबड होतच असते. आणि माझं पिल्लू किती घोडे खाली पडलेलं, त्यांनी मला उचलून दिलं. त्यानंतर कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकलं. त्यानंतर मग मी चपाती लाटून घेतली. तर ह्याच्या आतमध्ये ना तेल वगैरे काही लावायचं नाही, सिंपल अशी नॉर्मल चपाती करायची. त्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. हवं तर तुम्ही याला शेपसुद्धा देऊ शकता. वरणाला छान उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये चपातीचे असे तुकडे करून टाकायचं. तर आमच्या इथं तर चकोल्या म्हणतात आणि गुजरातीमध्ये दाळ ढोकली म्हणतात. तर तुम्ही काय म्हणता ह्याला, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय.